मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांमधील एक प्रकल्प म्हणजे मुंबई ॲक्वालाईन म्हणजेच मुंबई अंडरग्राउंड मेट्रो। या अंडरग्राउंड मेट्रो मधून जवळपास सुरू झाल्यापासून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हे 1000 ते 10,000हून अधिक आहे। जवळपास लाखो प्रवाशांनी आतापर्यंत प्रवास केला असून दररोजच्या प्रवासी संख्या पाहिली तर जवळपास टॅक्सी असेल, बस असेल याची दक्षिण मुंबईतून जवळपास बँड्रा असेल किंवा गोरेगाव असेल, अंधेरी असेल या भागामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुळामध्ये दक्षिण मुंबईतून बीकेसीला जाणाऱ्या प्रवाशांचा कल सुद्धा याच अंडरग्राउंड मेट्रो मधून आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आता या अंडरग्राउंड मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक धक्कादायक बातमी ती म्हणजे जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ ही मुंबईची मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो ही बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। जवळपास महत्त्वपूर्ण स्टेशन असलेल्या कप परेड येथे तांत्रिक बिघाड झाला आणि या तांत्रिक बिघाडामुळे कप परेड येथे मेट्रो जी आहे ती बंद होती आणि ही मेट्रो जवळपास 10:25 बंद होती आणि त्यानंतर आता ही मेट्रो काही वेळापूर्वीच ही मेट्रो सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र असं असलं तरी जवळपास सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जसं रस्त्यावरती आपल्याला वाहतुकीची गर्दी, वाहनांची गर्दी पाहायला मिळते, वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे, रेल्वे स्टेशनमध्ये जशा प्रकारे आपल्याला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते त्याचप्रमाणे या अंडरग्राउंड मेट्रोमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते। मुळामध्ये जी वेळ होती 10:25 ही वेळ साधारणतः पीक आवर म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रवास या वेळेमध्ये असतो आणि त्याच वेळेमध्ये मुंबईची ही अंडरग्राउंड मेट्रो ही महत्वाकांक्षी प्रकल्पामधील ही मेट्रो एका ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्यानं नाहक त्रास जो तो प्रवाशांना सहन करावा लागला। या संदर्भातली अनेक फोटो असतील, व्हिडिओ असतील हे प्रवाशांनी सोशल मीडियावरती एक्सच्या माध्यमावरती शेअर करत MMRCL टॅग करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मात्र अजूनही या सगळ्याची अपडेट साधारणतः पाहायला गेलं तर नेमका तांत्रिक बिघाड कशामध्ये झाला होता याची अपडेट अद्याप समोर आली नाहीये। मात्र ज्या प्रकारे आपण पाहतो की जवळपास 10:25 जी बंद पडलेली मेट्रो होती ती आता अवघ्या अर्ध्या तासानंतर ती सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच अर्ध्या तासाहून अधिक काळ जो येतो या सगळ्यामध्ये प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। त्यामुळे आता ज्या प्रकारे तांत्रिक बिघाड झाला हा तांत्रिक बिघाड यापुढे होऊ नये याची MMRCL म्हणजेच मुंबई अंडरग्राउंड मेट्रोच्या प्राधिकरणाकडून कशा प्रकारे काळजी घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।